आजच्या काळात माणूस सगळं मिळवतोय, पण स्वतःला हरवतोय का? स्ट्रेस, कन्फ्युजन, ओव्हर थिंकिंग, अर्थ न सापडणारं जीवन. एक माणूस शांतपणे जगतोय पण आतून रिकामा आहे. एक तरुण यशस्वी आहे पण निर्णय घेऊ शकत नाही. एक कुटुंब एकत्र आहे पण मनांनी दूर आहे. या सगळ्या समस्या गंभीर आहेत, पण एक गोष्ट आशादायक आहे. आपल्या संस्कृतीने या प्रश्नांची उत्तरं हजारो वर्षापूर्वीच शोधली आहेत. भारतीय आध्यात्मिक परंपरेचं हृदय वेदांतात आहे. आणि आजही काही लोक वेदांताला केवळ समजून घेत नाहीत, तर प्रत्येक क्षणी जगतात. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाचं नाव अतुलजी. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून शिक्षण आणि त्यानंतर मस्कत, ओमानमध्ये जाहिरात क्षेत्रात एक यशस्वी करिअर. पैसा, स्थैर्य, सुरक्षित भविष्य. पण त्यांनी सगळं मागे सोडलं आणि निवडली एक वेगळी वाट, वेदांताची. गेली 30 वर्ष गुरुकुलात शिस्त, अभ्यास आणि साधना. त्यांच्या जीवनावर त्यांच्या गुरूंचा सखोल प्रभाव. स्वामी पार्थसारथी. पण ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी अनिताजी त्यांच्यासोबत ठाम उभ्या राहिल्या. त्या स्वतःही या ज्ञानयज्ञात सहभागी झाल्या आणि आज दोघे मिळून हे ज्ञान पुढे नेत आहेत. एक जोडपं ज्यांनी भौतिक सुखसोयींचा त्याग करून आध्यात्मिक उन्नतीची वेगळी वाट निवडली. कारण त्यांना विश्वास आहे, हे वेदांताचं ज्ञान प्रत्येक माणसाचं आयुष्य बदलू शकतं. समस्या बाहेर नाही, ती आत आहे. मन अस्थिर होतं, बुद्धी कमकुवत होते, निर्णय चुकतात. म्हणूनच त्यांनी निर्माण केलं एक व्यासपीठ, वेदांत योगविद्या, जिथे आध्यात्मिकता म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर स्पष्ट विचारे. जिथे अंधश्रद्धा अनुयायी नाही, तर विचार करणारी माणसं घडवली जातात. ऑफलाईन रिट्रीट्स, अभ्यास वर्ग, कॉर्पोरेट सेशन्स आणि ऑनलाईन माध्यमातून ज्ञानाचा प्रसार. वर्षानुवर्ष अनेकांनी इथे उत्तरं शोधली आहेत, पण त्यांचा विश्वास साधा आहे. जेव्हा माणूस स्वतःला समजतो, तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला लागतं. आणि जर हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचलं, तर कदाचित एक संपूर्ण पिढी अधिक स्पष्ट, अधिक स्थिर, अधिक जागरूक होईल. जर तुम्हाला फक्त ऐकायचं नाही, तर खरंच समजून घ्यायचंय, तर हा प्रवास तुमच्यासाठी आहे. वेलकम टू अतुलजीज वेदांता जर्नी.